श्रीरामपूर निवासा रोडवरील हरेगाव फाटा येथील धोकादायक ओव्हरब्रिजवर होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून महात्मा गांधी चौक येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। या ओव्हरब्रिजवरील तीव्र वळणामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले असून वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अपुरी संरक्षक व्यवस्था, अपुऱ्या प्रकाश योजना तसेच सूचना फलकांचा अभाव यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनचालकांसाठी हा ओव्हरब्रिज अत्यंत धोकादायक ठरत आहे। वर्षभरापासून दैनंदिन जीवनात आपण बघत आहोत श्रीरामपूर नेवासा रोडवरील टानपूल ओव्हरब्रिज इथे कायमच अपघात होत आहेत आणि या अपघातामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत। श्रीरामपूर लहुजी सेनेच्या वतीने अनेक भाई बागुल साहेब यांनी आज जे उपन्यासाचा मुद्दा उपस्थित केला आहे त्याला सर्वप्रथम माझ्या सिटी कुटुंबियाच्या वतीने, माझ्या पंजाबी सिख समाजाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो व त्यांनी जी मागणी केली आहे त्या उड्डाण पुलाच्या संदर्भामध्ये त्याची दुरुस्ती असेल, तिथं रिफ्लेक्टर लावण्याची व्यवस्था असेल, त्यांना गतिरोधक स्पीड ब्रेकर लावण्याची किंवा मध्यभागी बाण वगैरे जे सरकार करतं, व्हाईट मार्किंग म्हणा, या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत। आणि सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे श्रीरामपूरहून दररोजच शेकडो गाड्या, ट्रॅक्टर्स ऊसाचे भरलेले जात असतात आणि त्यांची जी गती असती ती थोडीफार प्रमाणात कमी जास्त असते आणि मागे येणाऱ्या गाड्या, मोटरसायकली, कार यांची स्पीड, गती जास्त असल्यामुळं कधी कधी तिथं थांबण्यास लोकांना कठीण। तर माझी शासनाकडे ही पण विनंती आहे, तुम्ही जे ट्रॅक्टर्स, ऊसाचे भरलेले ट्रॅक्टर्स, 2-3 ट्रॉल्याचे ट्रॅक्टर्स जे शहरातून जातात त्याला देखील एक वेगळी वाट आपण निर्माण करण्याची गरज आहे। आणि हे निष्पाक लोक जे वारंवार दुर्घटनेतून मृत्युमुखी पडत आहेत, जखमी होत आहेत, त्याबद्दल शासनाने तातडीने निर्णय घेणं खूप गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा भारतीय लहुजी सेनेनी आणि भाई बागुल भाई यांनी जे बंद किंवा जे उपोषण केलंय त्याला मी पूर्ण पाठिंबा देतो आणि शासनाने तातडीत या गोष्टीकडे लक्ष घालावं असं मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझा पूर्ण पाठिंबा त्यांना जाहीर करतो। धन्यवाद। गेल्या 5 वर्षात 300हून अधिक अपघात झाले असून सुमारे 150 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर 250हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पर आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहेत आणि या ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा मागण्या करून सुद्धा त्याची दुरुस्ती केली जात नाही आणि त्याच्या रास्त मागणीसाठी वीर लहुजी सेना श्रीरामपूरच्या वतीने लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे। तरी मी श्रीरामपूर मुस्लिम पंचायत च्या वतीने शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली या उपोषणाला सहर्ष पाठिंबा व्यक्त करतो आणि आपल्या शासनाकडे, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधीकडे आणि इतर सर्व संबंधित अधिकाऱ्याकडे मागणी करतो की त्वरित याबाबत कारवाई व्हावी आणि यापुढील काळात निष्पाप नागरिकांचे होणारे हाल आणि त्यांचे जाणारे प्राण हे वाचविण्यात यावे अशी मागणी करतो आणि या उपोषणाला सहर्ष पाठिंबा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 यांनी घेतलेला स्पेशल आढावा.